मुंबई ओबीसी राजकीय रिपब्लिकन बहुजन सेना, दलित शोषित पिछड़ा वर्ग अधिकार दल, संघर्ष सेना, बारा बलूतदार महासंघ की ओर से अखाड़ी उतरी ताल ठोकर लोकसभा चुनावी मैदान में। मुंबई मराठी पत्रकार संघ में जारी किया युति गठबंधन के 30 उम्मीदवारों की लिस्ट प्रमुख रूप से इस प्रकार है: अशोक सोनावाले, अहिल्यानगर, दक्षिण अहमदनगर; दिलीप महात्रे, धाराशिव, उस्मानाबाद; डॉक्टर कड़ेल मढ़ा, रविंद्र सोलंकर, संगली; राजाराम पाटिल, मावल, रिपब्लिकन बहुजन सेना, संभाजीनगर, औरंगाबाद; मुन्ना नादफ, हाथ कंडगले, गजनान, गवली, शिरूर; रिपब्लिक बहुजन सेना, नांदेश; गणेश घोसलकर, मुंबई; अनिल कुमार थावरे, अमरावती; रखी; रिपब्लिकन बहुजन सेना, बीड; मिलिंद राजहंस, पुणे; रिपब्लिकन बहुजन सेना, कल्याण ओबीसी राजकीय अखाड़ी, शिरडी; अहिल्या नगर, उत्तर; रिपब्लिकन बहुजन सेना, पालघर; रिपब्लिकन बहुजन सेना, जालना; रिपब्लिकन बहुजन सेना, लातूर; विजय ज्ञानोबा घाटे; रिपब्लिकन बहुजन सेना, ठाणे; रिपब्लिकन बहुजन सेना, भिवंडी; आश्लेषा कोलमकर; पुरुषोत्तम बोर्ड ओबीसी राजकीय अखाड़ी, यवतमाल; विजय रसकर ओबीसी राजकीय अखाड़ी, नासिक; रविंद्र वलवी ओबीसी राजकीय अखाड़ी, नंदबाबुर आदि। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगार विरोधी कायदे जे झालेले आहेत या देशामध्ये गेल्या 10 वर्षात, हे सर्व कामगार विरोधी कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पुरोगामी आणि क्रांतिकारक कायदे करणे, अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही 2024ची लोकसभा निवडणूक युतीच्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत। पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत। जे राखीव मतदारसंघ आहेत दलितांचे, आदिवासींचे, तिथे सुद्धा आम्ही दलित उमेदवार, आदिवासी उमेदवार दिलेले आहेत। कारण मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथं सर्वात जास्त मतदान करणारे ओबीसीच असतात आणि म्हणून ओबीसी राजकीय आघाडीच्या नावाने उभे राहिलेले दलित उमेदवार, आदिवासी उमेदवार यांना त्या मतदारसंघातील ओबीसी मोठ्या प्रमाणात मतदान करतील। जाहीरनामा आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत। ठीक आहे।